तर लाडक्या बहिणीला ह्या दिवशी एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर डिक्लेअर झालेली आहे तारीख, कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता। तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण स्किप केल्याने काही महत्त्वाची माहिती तुम्ही मिस करशाल। आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचा हप्ता ह्याच महिन्यात मिळालेला आहे, म्हणजे 3000 एकसंख्येने तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। तर आपण पुढे कोणती प्रोसेस आहे, कशा प्रकारे आपण अर्ज करून आपण गव्हर्नमेंटला विचारू शकतो की मला हप्ता का नाही मिळाला, तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे। तर ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्या महिलांपर्यंत ज्यांना अजूनसुद्धा हप्ते आलेले नाही, कोणता महिन्याचा हप्ता आला नाही ते सुद्धा स्पष्ट मेन्शन करून सांगा। तर लाडक्या बहिणीला आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे ते तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर ही होती महत्त्वाची बातमी। तर आता आपण सविस्तर सगळी माहिती जी आहे ती सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, कशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो, कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे। लाडकी बहीण योजने 2100 रुपये येणार का, एकनाथ शिंदेने दिले उत्तर। तर काय उत्तर दिले 2100 रुपयेसाठी, इथं शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मोठी बातमी, राज्यात या लाडक्या बहिणींना आता दर महिने मिळणार आहे अवघे 500 रुपये। तर कोणत्या महिलांना भेटणार आहे दर महिने फक्त 500 रुपये, तर ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। म्हणजे जे महिलांचे प्रश्न आहे की मला 1500 रुपयेच्या जागेवर 500 रुपये भेटले, तर ते का भेटले ते सुद्धा आज मी सांगणार आहे। शासनाच वैयक्तिक लाभार्थींना एकाच योजनेचा लाभ प्रत्यक्ष घेतला येतो, तरी पण केंद्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यात अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आहे। पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी अजितदादा पवार म्हटले आहे। तर म्हणजे जे शेतकरी योजना घेत आहे तर त्यांना फक्त लाडक्या बहिणींचे 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, ह्या गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत। तुम्ही लाडकी बहीण योजनेत लाभार्थी आहात का? मग तुमच्यासाठी आताच घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत राज्यात 21 ते 65 वर्षापर्यंत महिलांच्या दर महिने 1500 रुपये दिले जात आहे। म्हणजे जे वयाची इथे लिमिट दिलेली आहे 21 ते 65 वर्षे, आणि दर महिने त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। तर 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी उत्पादन असलेल्या कुटुंबात महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आतापर्यंत या योजनेत पात्र महिलांना एकूण 9 हप्ते मिळालेले आहे। आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्यावर लाडक्या बहिणींचा डोळा आहे। जुलै 2024 पासून ही योजना चालू झालेली, आता मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला आहे। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यावर लक्ष आहे लाडक्या बहिणींचं। तर या अंतर्गत जून, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 पर्यंत या 9 महिन्याचे हप्ते मिळालेले आहेत। दरम्यान आता ह्या योजनेत एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या बाबतीत एक नवीन माहिती समोर आलेली आहे आणि किती रुपये जमा होणार ते सुद्धा सांगणार आहे। तर जागृत महिला दिनच्या पूर्वसंध्येला अर्थात 8 मार्च 2025 रोजी फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेत भेट दिलेली। या दिवशी फडणवीस सरकार माध्यमातून लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे 2 महिन्याचे हप्ता जमा झालेले आहे। आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्या महिलांनी कमेंट करून सांगायचं आहे की माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, आणि ज्या महिलांचे नाही जमा झाले त्यांनी सुद्धा सांगायचं आहे। आणि कोणत्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, कंप्लेंट करू शकता की मला पैसे नाही भेटले त्याबद्दल ते सुद्धा सांगणार आहे। तर इथे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येत देण्यात आला होता। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिले जाण्याची शक्यता आहे। तारीख किंवा वार डिक्लेअर झालेला नाही, यावर महिलांनी लक्ष द्यायचं आहे। तर खात्यात 6 एप्रिल 2000 रोजी रामनवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। खरं तर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजना 2100 रुपये दिले जातील अशी महायुती माध्यमातून
म्हटलं होतं, पण अजूनपर्यंत 2100 रुपये जमा झालेले नाही. त्याबद्दल लाडक्या बहिणींचा म्हणजे खूप सारे प्रश्न येतात की 2100 रुपये कधी मिळणार. तर ते अजून काही सरकारने ठरवलं नाही की कधी, कोणत्या महिन्यापासून किंवा कधीपासून देणार. तर इथं राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटल्यानंतर लाडकी बहीण योजना 2100 रुपये देण्याबाबत अजूनसुद्धा काही सांगितलं गेलेलं नाही. तर राज्यात अर्थसंकल्प या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता होती. मात्र अर्थसंकल्पात याबाबत निर्णय झाला नाही. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडे राज्यात आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे यातला काही दिवसांनी लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळेल. तर इथे अजून काही स्पष्ट सांगितलं नाही. आर्थिक जी परिस्थिती आहे ती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. तर इथे एप्रिल महिन्यात हप्तेसोबत लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये मिळणार आहे. इथे स्पष्ट सांगितलं गेलेले आहे. तर लाडक्या बहिणींनी अपेक्षा ठेवू नये की ह्या महिन्यातसुद्धा तुम्हाला 2100 रुपये मिळेल. फक्त तुम्हाला 1500 रुपयेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ते पण जे पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे. तर केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 6000 रुपये आणि राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेतून 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार. या प्रश्नभूमीवर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना लाभार्थींना शेतकरी सन्मान योजना जे चालू असेल किंवा शेतकरी योजना इतर कोणतीही योजना चालू असेल तर त्यांना फक्त 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि दुसरी 6000 रुपये राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये मिळेल. एकूण 12000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेस फक्त तुम्हाला 500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं. त्यांची जी योजना आहे ती डायरेक्टली बंद नाही करणार, पण फक्त 500 रुपयेच त्यांना मिळणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे. का तर पैसे मिळाल्यानंतर लाडकी बहीण म्हणेल की आम्हाला एवढेच पैसे मिळाले. तर का तेवढे मिळाले त्याचा हेच क्वेश्चन आहे की तुमची जी योजना आहे ती चालू असल्यामुळे तुम्हाला फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना महायुती भरभरून मतदान दिले. विधानसभा निवडणूक महायुतीकडून महिलांना लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयेवरून 2100 रुपये दर महिने देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता विधानसभानंतर असं काहीच सांगितलं गेलेलं नाही की तुम्हाला आता 2100 रुपयाचा हप्ता ह्या महिन्यापासून चालू होईल किंवा काही. अजून पण 2100 रुपयाचा हप्ता आलेला नाही. त्यामध्ये खूप महिला असे विचारतात की 2100 रुपये कधी मिळणार. तर ते अजून काही डिक्लेअर केलेले नाही. डिक्लेअर केल्यावर तुम्हाला अपडेट नक्की मिळेल. विरोधाकडून सतत सरकारला टीका होत असून अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी 29 मार्च रोजी लाडकी बहीण योजना विधानसभा केले याबाबतवर बोलताना तुम्हाला दिसले असतील किंवा मी पण व्हिडिओ टाकलेला ते तुम्ही बघितलं असेल. तर ती सगळी प्रश्न तिथे मीडियाकडून विचारण्यात आली आणि एकनाथ शिंदेजी यांनी सगळे क्वेश्चनचे आन्सर तिथे देताना तुम्हाला दिसले असतील. तर याबाबत बोलताना सांगितलं आहे की सरकार निवडणूक झाल्या नामाने दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केलेली आहे. तर आता कधी त्यांना 2100 रुपयाचा हप्ता देईल ती काही अपडेट असेल तर आम्ही नक्की तुम्हाला सांगूया. तर ही होती महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. आणि तुम्हाला हप्ता 6 तारखेला रामनवमी आहे त्या दिवशी मिळेल. अगर नाही मिळाला तर तुम्हाला 3rd वीक किंवा 4 वीकच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. तिथं लाडकी बहीण योजना 2100 रुपये हप्त्याबाबत कोणतेही उपमुख्यमंत्री सांगितले की राज्य स्थिती मजबूत झाल्यानंतर लाडकी बहिणींना पैसे मिळतील. तर ही होती एक महत्त्वाची अपडेट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या महिलांचे अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्या महिलांना विनंती आहे की तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की मला या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही मिळालेला असेल तर आम्ही नक्की तुम्हाला मदत करणार आहोत किंवा कशा प्रकारे अर्ज करू शकता ते सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. आणि तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ज्या महिलांना पैसे आले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि प्रत्येक महिलांना आपण मोटिवेशन करू या व्हिडिओच्या माध्यमाने. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.